नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RRB ग्रुप डीसाठी महत्त्वाचे विज्ञानचे 50 प्रश्न पाहणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, पहिला प्रश्न आहे भौतिकशास्त्रावरती. रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? याचे उत्तर आहे स्फिग्मोमॅनोमीटर. बघा, रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? स्फिग्मोमॅनोमीटर. 2 नंबरचा प्रश्न. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? टंगस्टन. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? उत्तर आहे टंगस्टन. 3 नंबरचा बघा. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? उत्तर आहे डेसिबल. 4 नंबर बघा. सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे किती वेळ लागतो? सुमारे 8 मिनिटे आणि 20 सेकंद. बघा, सूर्यप्रकाशाला पृथ्वीपर्यंत येण्यासाठी 8 मिनिटे आणि 20 सेकंद एवढा वेळ लागतो. पुढचा प्रश्न बघा. वाहनांच्या स्लाईडमध्ये मागचे पाहण्यासाठी कोणत्या आरशाचा वापर केला जातो? वाहनांच्या साईड मिररमध्ये. बघा, साईड मिररमध्ये कोणत्या आरशाचा वापर केला जातो? तर बघा, याची उत्तरे बहिर्वर्क आरसा, त्याला आपण कॉन्व्हेक्स मिरर असे सुद्धा. ताऱ्याचे चमकणे. बघा, ताऱ्यांचे चमकणे प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे होते? उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे तारे चमकतात. 7 नंबरचा प्रश्न बघा. जूल हे कशाचे एकक आहे? बघा, जूल हे कार्य आणि ऊर्जा दोघांचे एकक आहे. कार्य आणि ऊर्जा दोघांचे एकक आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षेमध्ये सोनारचं लॉंग फॉर्म विचारतात. साऊंड, नेव्हिगेशन अँड रेंजिंग. विमानाचा वेग मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? बघा, आपल्याला जर विमानाचा वेग मोजायचा असेल तर आपण टॅकोमीटर वापरतो. दहा नंबर बघा. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? विद्युत प्रवाहाचे एकक अँपियर आहे. ते एने दर्शवितात. 11 नंबर. दाढी करण्यासाठी किंवा दातांचे डॉक्टर कोणत्या आरशाचा वापर करतात? उत्तर आहे अंतर्वर्क आरसा. गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? गुरुत्वाकर्षणाचा नियम सर आयझॅक न्यूटन यांनी मांडला होता. निरोगी मानवी डोळ्यासाठी स्पष्ट दृष्टीचे किमान अंतर किती असते? उत्तर आहे 25 सेंटीमीटर. बघा, निरोगी मानवाचे डोळे ना स्पष्ट दिसण्यासाठी 25 सेंटीमीटर एवढं अंतर पुरेसे आहे. पाणी सर्वाधिक घनता कोणत्या तापमानाला दाखवते? सर्वाधिक घनता बघा 4 डिग्री सेल्सिअस. अगदी महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो? प्रकाशाचा वेग सर्वात जास्त निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूममध्ये असतो. प्राथमिक रंग कोणते आहेत? प्राथमिक रंग बघा, तांबडा म्हणजे रेड, हिरवा म्हणजे ग्रीन, निळा म्हणजे ब्लू. 17 नंबर. ट्रान्सफॉर्मरचा उपयोग कशासाठी केला जातो? ट्रान्सफॉर्मरचा उपयोग AC व्होल्टेज कमी किंवा जास्त करण्यासाठी. AC व्होल्टेज कमी किंवा जास्त करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो. आता यानंतर रसायनशास्त्रावरती प्रश्न बघा. आधुनिक आवर्त सारणी कोणी तयार केली? हेनरी मोसले यांनी. यानंतर हसविणारा वायू म्हणून कोणाला ओळखले जाते? हसविणारा वायू बघा नायट्रस ऑक्साईड N2O. हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. शुद्ध सोन्याचे प्रमाण किती कॅरेट असते? शुद्ध सोन्याचे प्रमाण बघा 24 कॅरेट. ओके. यानंतर 21 नंबर बघा. पेन्सिलचे लीड
तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पेन्सिलचे लीड तयार करण्यासाठी ग्राफाईट याचा वापर केला जातो. ग्राफाईट काय? कार्बनचे अपरूप. हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. 22 नंबर बघा. पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला काय? H2O. LPG गॅस सिलेंडरमध्ये मुख्यत्वे कोणते वायू असतात? ब्युटेन आणि प्रोपेन. ब्युटेन आणि प्रोपेन. आंबट फळांमध्ये कोणते आम्ल असते? आंबट फळांमध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक आम्ल. सायट्रिक आम्ल. चुनखडीचे कॅल्शियम कार्बोनेट. आपण चुनखडीला नाव काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट. रासायनिक सूत्र काय आहे? CaCO3. CaCO3. कॅल्शियम कार्बोनेट. 26 नंबरचा प्रश्न बघा. सर्वात हलका वायू कोणता? हायड्रोजन. सर्वात हलका वायू आहे हायड्रोजन. लोखंडाचे गंजणे ही कोणती रासायनिक प्रक्रिया आहे? बघा, लोखंडाचे गंजणे ही ऑक्सिडीकरण ही रासायनिक प्रक्रिया आहे. 28 नंबर. पिण्याच्या पाण्यातून जंतू नष्ट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? पिण्याच्या पाण्यातून जंतू नष्ट करण्यासाठी ब्लिचिंग पावडर किंवा क्लोरीनचा वापर केला जातो. 29 नंबरचा प्रश्न बघा. आम्ल पर्जन्यासाठी कोणते वायू प्रामुख्याने कारणीभूत असतात? याचे उत्तर आहे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. आम्ल पर्जन्यासाठी कोणते वायू प्रामुख्याने कारणीभूत असतात? बघा, याचे उत्तर आहे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड. 30 नंबर बघा. चिप्सच्या पाकिटात कोणता वायू भरलेला असतो जेणेकरून खराब होणार नाहीत? बघा, याचे उत्तर आहे नायट्रोजन. चिप्सच्या पॅकेटामध्ये आपण जे कुरकुरे घेतो त्याच्यामध्ये नायट्रोजन हा वायू असतो. माणसाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला? माणसाने सर्वप्रथम तांबे या धातूचा वापर केला. यानंतर बघा, सिंदूरचे रासायनिक नाव काय आहे? सिंदूरचे रासायनिक नाव काय आहे? मर्क्युरिक सल्फाइड. 33 नंबर बघा. धातूंचे राजे म्हणजे किंग ऑफ मेटल कोणाला म्हणतात? सोने या धातूला. बघा, आता आपण पुढचे प्रश्न जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी यावरती घेणार आहोत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. त्याला जे आपण लिव्हर म्हणतो, सर्वात मोठी ग्रंथी. पेशीच्या ऊर्जा कारखाना म्हणजे पॉवर हाऊस ऑफ सेल कोणाला म्हटला जातो? उत्तर आहे तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. तंतुकणिकाला पेशींच्या ऊर्जा कारखाना असे म्हटले जाते. रक्ताचा लाल रंग कशामुळे येतो? हिमोग्लोबिनमुळे. 37 नंबर. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातंधळेपणा होतो? जीवनसत्व अ. त्याला आपण म्हणतो व्हिटॅमिन ए. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आणि ते कोठे असते? स्टेप्स हे सर्वात लहान हाड आहे आणि ते कानात असते. सर्व योग्य दाता कोणता रक्तगट आहे? ओ रक्तगट. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? मधुमेह. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. एक्केचाळीस नंबरचा प्रश्न. वनस्पतींमध्ये पाणी वाहून नेण्याचे काम कोणते ऊती करते? बघा, याचे उत्तर आहे जलवाहिन्या. जलवाहिन्या या ऊती पाणी वाहून नेण्याचे काम करतात. यानंतर मानवी शरीरात गुणसूत्रांच्या जोड्या असतात. 23 जोड्या म्हणजे एकूण 46 गुणसूत्रे आपल्या शरीरामध्ये असतात. पेन्सिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? म्हणजे काय? अँटीबायोटिकचा शोध कोणी लावलेला आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. मानवी हृदयाचे एका मिनिटाला सरासरी किती ठोके पडतात? बघा, अगदी सोपा प्रश्न आहे. 72 ठोके. 45 नंबर बघा. रक्ताच्या वेगाने गोठण्यास मदत करणारे जीवनसत्व कोणते? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे उत्तर आहे जीवनसत्व के.
लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? बघा, हा पण अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. लाळेमध्ये टायलिन अमायलेज, त्याला आपण काय म्हणतो, अमायलेज, हे एन्झाईम आढळते. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? फिमर, म्हणजे काय, मांडीचे हाड, हे सर्वात मोठे हाड आहे. DNA दुहेरी हेलिक्स मॉडेल कोणी शोधला? याचे उत्तर आहे वॉटसन आणि क्रिक यांनी. वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग कशामुळे येतो? वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य यामुळे येतो. आत्मघातकी पिशव्या किंवा सुसाईड बॅग्स पेशीमध्ये कोणाला म्हणतात? तर लायसोझोम यांना काय म्हणतात? सुसाईड बॅग. मित्रांनो, व्हिडिओ आल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचे आणि चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करायचे, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील.